उमेदवारी अर्ज आज भरला जाणार आहे। भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे दोन्ही आमदार हसतमुखाने त्यांची उमेदवारी भरण्याच्या कार्यक्रमात या ठिकाणी आलेले आहेत। बहुधा सगळे वाद मिटलेले दिसत आहेत आणि लोकसभा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। सुरुवातीला संतोष बांगर आपल्या सोबत आहेत। बांगर साहेब काय सांगाल? पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये वादच नाही। जो काही तुम्ही जे वादाचा शब्द केलाय, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, रिपाई असेल, राष्ट्रवादी असेल, या सर्वच पक्षांनी तुम्हाला सांगतो की आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागत असतात आणि ज्यावेळेस उमेदवारी पक्षश्रेष्ठी फायनल करत असते त्यावेळेस डिक्लेअर होणं आणि वाद मिटणं हे संगच असतात, ध्यानात ठेवा। त्याच्यामुळे या ठिकाणी आमचे नेते तानाजीराव असतील, राजू नवघरे असतील, हे सर्वजण आज फक्त एवढंच आहे की 4 तारीख कधी येणार आणि आम्ही गुलाल कधी उधळणार ही सर्व आतुरतेने वाट माझे महायुतीचे कार्यकर्ते बघत आहेत। पण तुम्ही जो सुरुवातीला हेमंत पाटील हा उमेदवार दिला होता, मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषित केला होता, त्यांना तर भाजपनेच विरोध करून तुम्हाला रद्द करायला भाग पडला? अजिबात नाही। भारतीय जनता पार्टी त्यांच्यासाठी जागा मागत होती, त्यांचा विरोध त्यांना नव्हता। आणि राहिला विषय हेमंत भाऊ पाटील यांचा, हेमंत भाऊ पाटील यांनी सांगितलं की मला उमेदवारी यवतमाळ या ठिकाणी वाशिमला द्या आणि त्या ठिकाणी राजश्रीताई पाटीलला यवतमाळ वाशिमची उमेदवारी दिलेली आहे। या ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिक, शेतकऱ्याचा पुत्र, एक गरीब घरातला माणूस की अतिशय हलाखीची परिस्थिती असलेला, ही तुम्हाला सांगतो की खूप मोठी जबाबदारी, म्हणजे मोठमोठ्या पैशावाल्याला तिकीट देणं हे मला वाटते की इतर पक्षामध्ये तुम्हाला बघल्या जाईल, पण या ठिकाणी महायुतीची जी जागा आहे ही एकदम अतिशय गरीब घरचा माणूस, शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी आमचे बाबूरावजी कदम यांना देण्यात आलेली आहे आणि याची शिफारस हेमंत भाऊ पाटील यांनीच आमच्याकडे केलेली आहे। पण हेमंत पाटीलच उमेदवार असले असते तर काही पक्षाची अडचण झाली असते? अजिबात नाही। हेमंत भाऊ पाटील सुद्धा उमेदवार असते तर त्याच मोठ्या मताधिक्याने तुम्हाला सांगतो ते सुद्धा निवडून आले असते आणि त्या ठिकाणी यवतमाळला सुद्धा मोठ्या मताधिक्याने ते सुद्धा निवडून येणार आहेत। तानाजीराव मुटकुळे आपल्यासोबत आहेत। भाऊ, तुम्ही प्रचंड विरोध केला होता हेमंत पाटलांच्या नावाला, यश आले शेवटी? बिलकुल विरोध आम्ही केला नव्हता। आम्ही फक्त भारतीय जनता पार्टी जागा मागत होतो, पण नंतर आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की ही शिवसेना जागा गेलेली आहे आणि युतीचा धर्म आपण पाळला पाहिजे, त्यामुळे आम्ही तो विषय सोडून दिला आणि आता पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टीचा बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून ते आमच्या आमदार, माजी खासदारापर्यंत आम्ही सर्वजण महायुतीचा उमेदवार आदरणीय आमचे कोळीकर साहेब यांच्या पाठीशी उभे आहोत। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचाच विचार होता की अखेरच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, गरीबातला गरीब माणसाला आमदार, खासदार त्याला पदावर नेलं पाहिजे, तरच त्याला खरी जाण राहते। म्हणून त्यांनी आज आदरणीय शिंदे साहेबांनी कोळीकर साहेबांचं तिकीट जाहीर केलेलं आहे बाबूरावजीचं। निश्चित रूपानं मोठ्या फरकानं निवडून येणार आहेत। तुमच्याने बांगर साहेबांची चांगलीच दिलजमाई झालेली दिसायला लागली आहे। आमची कधीच भांडण नव्हतं, दिलजमाईचा विषय कधी आला तुम्ही टाकता व्हायचं, आमचं कधी तुम्ही ऐकली, तुमच्याकडे कधी आम्ही केली तक्रार त्यांची का त्यांनी माझी केली? कधीच नाही। कार्यकर्त्याची भानगडीत थोड्याफार चालत असतात, फक्त तुम्ही त्याच्यात तेल टाकायचं काम नका करू। आपल्यासोबत उमेदवार आहेत बाबूराव कदम। काय सांगाल कदम साहेब, एक मोठी जबाबदारी तुमच्यावर दिली आहे, रनिंग खासदाराचं तिकीट कापत तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे। हिंगोली लोकसभेची उमेदवारी महायुतीचं म्हणून मला मिळालेली आहे। खरोखर जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या तत्वानुसारच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी एक सर्वसाधारण कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील मुलांना एवढी मोठी लोकसभेची जबाबदारी मला दिलेली आहे। निश्चितच विजय झाल्याच्या नंतर त्यांनी जे माझ्यावर जबाबदारी आली निश्चित चांगल्या पद्धतीनं पार पाडील।